नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2024 आज आहे 22 सप्टेंबर 2024 आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे। तर बघा, दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी केव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठीच आपण रिमाइंड करण्यासाठी हा प्रश्न आणलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला जसाचा तसा येण्याची दाट शक्यता आहे। ते TCS असो किंवा पोलीस भरती असो किंवा आपली येणारी भरती BMC असो किंवा MPSC मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते। म्हणून जेवढे पण पेपर असतात त्यांना डेट खूप महत्त्वाची असतात आणि खास करून TCS तर खूप महत्त्वाची ही TCS आणि पोलीस भरती। तर 21 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा। पुढे बघूया। तर बघा, दिल्लीबद्दलच काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते बघूया। काही थोडेफार हायलाइट करून घेऊया आपण, कारण की ते येण्याची शक्यता आहे। तर बघा, नायब राज्यपाल कोण आहे दिल्लीचे? तर विनय कुमार सक्सेना। पुढे बघा, प्रादेशिक राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे। त्यानंतर बघा, स्थापना वर्ष आहे इसवी 1911। ठीक आहे, राजधानी केव्हा झाली? तर तो 1911। त्यानंतर बघा, इथे विधानसभा सीट किती आहेत? तर 70 आहेत। ठीक आहे, त्यामध्ये बघा पुढे बघा, दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोणती होती? तर कोलकाता होती। हा सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि येऊ शकतो। त्यानंतर पुढे बघा, दिल्ली भारताची राजधानी केव्हा बनली हे तारीख सहित लक्षात ठेवा। 12 डिसेंबर 1911। केव्हा? 12 डिसेंबर 1911। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, 13 फेब्रुवारी 1931 मध्ये व्हाईसराय लॉर्ड इर्विन यांनी देशाची राजधानी म्हणून उद्घाटन केले होते। ठीक आहे, तर दिल्लीची जे उद्घाटन आहे हे कोणी केले होते हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो। तर याचं नाव काय? लॉर्ड इर्विन यांनी केली होती। केव्हा? 13 फेब्रुवारी 1931ला। ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया। एवढं लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे पॉईंट मी सांगितलेले आहे। पुढील प्रश्न पहा, कोणत्या बिहार कॅडरचे IPS अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवदीप लांडे। आता आपण प्रत्येक जे ऑप्शन दिलेले आहे त्यांचं सविस्तर विश्लेषण बघणार आहोत। रितिका तिर्की कोण आहेत? रोशनी नादार मल्होत्रा कोण आहे? रवींद्र बिनवडे कोण आहे? ठीक आहे, कारण हे सुद्धा नावे खूप महत्त्वाचे आहे, पेपरमध्ये येण्याची दाट शक्यता असते। तर बघा, वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला आदिवासी सहाय्यक लोको पायलट ही रितिका तिर्की आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्यांचं नाव काय? रोशनी नादर मल्होत्रा। तर फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा रोशनी नादर मल्होत्राला मिळालेला आहे, म्हणून हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त कोण आहेत? तर रवींद्र बिनवडे हे आहेत। तर जे आपले ऑप्शन आहे त्याचं संपूर्ण हे विश्लेषण आहे। नेक्स्ट प्रश्न पहा, मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर कोणत्या देशाचे आहे? नेदरलँड या देशाचे आहे ते। पुढील प्रश्न पहा, हवाई दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे अमरप्रीत सिंग। हे नाव पाठांतरच करून ठेवा, कारण की हे प्रश्न येण्याचं शक्यता असते। तर बघा, बाकीचे ऑप्शन आहे त्याचं विश्लेषण बघूया। तर ध्रुव सीतवाला हे कोण आहे? तर विश्व बिलियर्ड याचे आशियातील त्यांनी पदक जिंकलेले आहे। त्यानंतर बघा, रोशनी नादर मल्होत्रा आपण आताच बघितलं। त्यानंतर जे चौथं ऑप्शन आहे ते बघूया, अतुल कुमार चौधरी हे कोण आहे? तर भारतीय नियामक दूरसंचार मंडळाचे ते सचिव आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट बघूया, हवाई दल प्रमुख VR चौधरी यांच्यानंतर आता अमरप्रीत सिंग हे 30 सप्टेंबरला शपथ घेणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, पदभार सांभाळणार आहे। सध्या अमरप्रीत सिंग हे हवाई दलाच्या उपप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहे, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर पुढे बघा, भारतीय सेना प्रमुख CDS
कोण आहे तर अनिल चौहान दुसरे, ठीक आहे। त्यानंतर पुढे बघा, भूदल प्रमुख जर विचारलं तर उपेंद्र द्विवेदी आहे। वायुदल प्रमुख म्हणजे वायुसेना प्रमुख कोण आहे अमरप्रीत सिंग। त्यानंतर नौदल प्रमुख कोण आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहे। तिन्ही लक्षात ठेवा, कोणत्याही परीक्षेमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहे। आणि अनिल चौधरी हे CDS आहे दुसरे। त्यानंतर बघा, तिन्ही दलाचे उपप्रमुख कोण आहे ते सुद्धा लक्षात असू द्या। भूदल उपप्रमुख NS राजा सुब्रमणी। त्यानंतर नौदल उपप्रमुख कोण आहे कृष्णा स्वामीनाथन। त्यानंतर वायुदल उपप्रमुख आहे तेजिंदर सिंह हे उपप्रमुख आहे, हे सुद्धा असू दे लक्षात। नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर सापडला आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे सौदी अरेबिया। पुढे बघूया, पुढील प्रश्न पहा, महामहिम दीदी हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर। महत्त्वाचा पॉईंट म्हणजे याच्यामध्ये चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन BK संपोष मिश्रा यांनी केले आहे, हे सुद्धा विचारू शकतात। नेक्स्ट प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय शांतता दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे 21 सप्टेंबरला, ठीक आहे। आता काही आपण सप्टेंबर महिन्यातले दिनविशेष बघूया, जे तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता असते। तर एक फास्टमध्ये रिव्हिजन घेऊया या सप्टेंबर महिन्यातील दिनविशेषची। तर बघा, 1 सप्टेंबर अलिप्त राष्ट्रवादी दिन, त्यानंतर 2 सप्टेंबर नारळ दिवस, 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन आणि संस्कृत दिन आहे। त्यानंतर बघा 7 सप्टेंबर आहे क्षमा दिन। त्यानंतर 8 सप्टेंबर आहे जागतिक साक्षरता दिन। त्यानंतर बघा 11 सप्टेंबर जागतिक दहशतवादी दिन आहे। पुढे बघा 14 सप्टेंबर हिंदी दिन, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन। त्यानंतर पुढे बघा सप्टेंबर 21ला अभियंता दिन म्हणजेच इंजिनिअरिंग डे आणि आंतरराष्ट्रीय शांतता डे। त्यानंतर पुढे बघा 22 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गुलाब दिन आणि कर्करोग आजार कल्याण दिन। पुढे बघा 24 सप्टेंबर जागतिक हृदय दिन आहे। त्यानंतर 25 सप्टेंबर बघा राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन। पुढे बघा 26 सप्टेंबर जागतिक मूक बधिर दिन। त्यानंतर पुढील 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन। तर महत्त्वाचे दिनविशेष आहे, लक्षात ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा। पुढील प्रश्न पहा, अश्विनने आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये किती शतक झळकावले आहेत तर बघा याचं उत्तर आहे दुसरे। आणि दुसरं जे शतक झळकावलेलं आहे ते कोणत्या टीमच्या विरुद्धात झळकवलेलं आहे तर बांगलादेश। आणि कोणत्या स्टेडियमवर झळकावलेलं आहे तर चेपकॉपवरती झळकावलेलं आहे। पुढील प्रश्न पहा, NCBचे नवे महासंचालक कोण बनले आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे PS अनुराग गर्ग। तर बघा मोहम्मद शफी पंडित हे कोण आहे तर जम्मू आणि काश्मीरचे पहिले IAS अधिकारी आहेत ते, आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, म्हणून हा इम्पॉर्टंट प्रश्न होऊन जातो। त्यानंतर एलिसा डी अंडा मद्राजो हे कोण आहे हे सुद्धा आपण बघूया। तर ते आहेत फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत ते। त्यानंतर जे चौथं ऑप्शन आहे जानकी बखले हे आहेत, यांनी पुस्तक लिहिले आहे सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व। त्यानंतर महत्त्वाचे काही पॉईंट बघूया जे पेपरमध्ये येऊ शकतात। अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या महासंचालकपदी ज्येष्ठ IPS अधिकारी अनुराग गर्ग यांची नियुक्ती झाली आहे। पुढे बघा महत्त्वाचा पॉईंट, 1993 मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेले गर्ग हे हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी आहे, ठीक आहे। पुढे बघा सध्या ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये अतिरिक्त संचालक आहे। त्यानंतर पुढे बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्याकडे आतापर्यंत NSBच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार होता। पुढील प्रश्न पहा, मध्यम पल्ल्याचे रॉकेट
MOCR हे कोणत्या ठिकाणच्या डिफेन्स लॅबोरेटरीमध्ये विकसित झालेले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जोधपूर. तर बघा, जोधपूर हे शहर राजस्थानमध्ये आहे आणि तिथले काहीतरी महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया जे पेपरमध्ये येऊ शकतात. तर बघा, CM कोण आहे तिथले? तर भजनलाल शर्मा. राज्यपाल कोण आहे? तर हरिभाऊ बागडे. राजस्थानमध्ये जी लोकसभा सीटा आहेत त्या किती आहेत? एकूण 25. राज्यसभा सीटा आहेत 10. विधानसभा सीटा आहेत 200. आणि जोधपूरला सूर्यनगरी किंवा ब्लू सिटी म्हणजे निळे शहर म्हणून सुद्धा ओळखतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो. जोधपूरला कोणते शहर म्हणून ओळखले जातात? तर सूर्यनगरी आणि ब्ल्यू सिटी म्हणजेच निळे शहर. त्यानंतर बघा, जोधपूर शहर हे कोणत्या नदीकाठी बसले हे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. तर लुनी नदीकाठी बसलेले आहे. पुढील प्रश्न पहा, पुणे एअरपोर्टचे नवीन नाव काय आहे? तर पुणे एअरपोर्टचे नवीन नाव आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे नाव असणार आहे. त्यानंतर बघा, DB पाटील हे जे एअरपोर्ट आहे हे कुठे बनणार आहे? तर नवी मुंबई इथे बनणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न येऊ शकतो. न्यू मुंबईला म्हणजे नवी मुंबईला बनणार आहे आणि 2025ला ते सुरू होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, चिपी हे विमानतळ सिंधुदुर्गाला आहे, हे सुद्धा येऊ शकतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे चौथा आपला ऑप्शन आहे हे नागपूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर इतके पण जे पण याच्यामध्ये नाव आहे ते सर्वच महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघा, जे नाव सुचवलेलं आहे पुण्याच्या एअरपोर्टचे ते बघा, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नावासंदर्भातील प्रस्ताव सरकारला दिला होता. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे चीन. ठीक आहे. पुढे बघा, सर्वात वेगवान जे ट्रेन आहे ते आहे चीनची शांघाई इथली 460 किलोमीटर प्रति वेग आहे, म्हणजे डेली ती इतक्या स्पीडनं चालते आणि तिचा हायस्ट स्पीड आहे 501 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा, चीनचीच दुसरी आहे 350 किलोमीटर प्रतिवेगाने जाते. त्यानंतर जर्मनीची बघा 350ने जाते. चीनचीच आणखी एक आहे DB इंटरसिटी म्हणून 350 जाते. त्यानंतर फ्रान्स आहे 320ने जाते. त्यानंतर बघा, जपान 320, बोराक 320, त्यानंतर स्पेनची 310, दक्षिण कोरियाची 305 आणि इटलीची 300. अशा प्रकारे या ट्रेना फास्टमध्ये किती स्पीड आहे कोणत्या ट्रेनची हे दिलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, भारतीय बनावटीचे LCA तेजस उडणाऱ्या पहिल्या महिला फायटर कोण बनल्या आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मोहना सिंग. आता अवनी चतुर्वेदी, लेफ्टनंट शिवांगी आणि शुभांगी सिंह यांच्याबद्दल माहिती घेऊया. तर बघा, अवनी चतुर्वेदी या सुखोई फायटर जेट उडवणारे आहे. त्यानंतर बघा, लेफ्टनंट शिवांगी बघूया, भारतीय नौदलाच्या पहिल्या पायलट आहेत त्या. आणि शुभांगी सिंह आहे राफेल उडवणारी पहिली महिला. पुढील प्रश्न बघा, निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन कोण आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे शीतल देवी. त्यानंतर आयुष्मान खुराना काय आहेत? तर ते लोकसभा निवडणूक 2024चे ब्रँड अँबॅसेडर होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर चितळे बाकरवडी जे आहे त्यांची ब्रँड अँबॅसेडर आहे. त्यानंतर मनू भाकर या बंदर मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि मनू भाकर हे स्टार करून ठेवा, हे विचारण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न पहा, वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 कोणत्या देशाच्या महिला न्यूज टीम बिलन मीडियाला मिळाला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे सोमालिया.